मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की शौकत नुरुद्दीन शेख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आता पदाधिकारी झालेले आहेत। त्यांच्याकडे धाराशिव कळंब मतदारसंघाचं विधानसभा अध्यक्षपद आलेलं आहे आणि त्यांनी पुनर्बांधणी करण्यासाठी शिवसेना या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते वाढवणे, शाखाध्यक्ष वाढवणे, कार्यकर्त्याचा समूह जमा करणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना मजबूत करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। आपण त्यांना विचारूया, आपल्या सोबत आहेत ते, की नेमकं कशा पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना कशा पद्धतीने वाढणार आहे आणि वाढवणार आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, शौकतजी, तुमची निवड 12 तारखेला झालेली आहे। हो, काय संकल्प केला तुम्ही आता पक्षामध्ये? मध्यंतरी तुम्ही भाजपमध्ये गेला होता। भाजपमध्ये काय तुम्हाला पटलं नाही की पुन्हा अजून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये आलात आणि काय संकल्प केला तुम्ही? नाही, भाजपमध्ये त्यांची विचारधारा मला पटली नहीं। मैं रिटर्न आलो। कल का भोला अगर घर वापस आया तो उसको भोला नहीं कहते। सही सही। हम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना इन पक्ष से प्रेम करते हैं, करते रहेंगे। आणि आपल्या इथे जे माझे प्रिय लोकप्रिय खासदार आमदार आहेत त्यांच्याशी माझी खूप आपुलकी आहे। मध्यस्थी माझी एक चूक झालेली होती, चूक दुरुस्त करून रिटर्न मी माझ्या घरी आलेलो आहे। म्हणजे तुमच्याकडून चूक झाली होती का पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून? पक्षाच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांकडून नाही, माझी चूक होती। माझी चूक मी मान्य करून मी माझ्या घरी रिटर्न आलेलो आहे। मग खासदार आणि आमदार हे पहिलं प्रेम तुम्हाला देत आहेत का? आणि त्यांनी काय कमी केलं होतं तुम्हाला किती पक्ष सोडून तुम्ही गेला? नाही, तो माझी वैयक्तिक अडचण होती। खासदार आमदार मला जे पहिलं प्रेम देत होते त्याच्या पलीकडचं आजही देतात आणि पुढे देईल अशी माझी त्यांच्यावर विश्वास आहे, खात्री आहे। तुम्हाला पक्ष बांधणी करण्यासाठी फुल अधिकार दिलेले आहेत आणि विधानसभेच्या या कक्षेमध्ये म्हणजे विभागामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये पक्ष वाढ करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत। तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे? जसे शासकीय काय स्कीम असतील, काही फंडातून कामं असतील ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, लोकांची कामं करू। आणि आमचे खासदार आमदार एक साध्या व्यक्तीचा जनावराचा बी फोन आला तर काही कामात असले तर त्यांनी नाही उचलला तर रिटर्न त्यांना फोन करते। हे तर पूर्ण जनतेला माहीत आहे, पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे, जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे। त्याच पद्धतीनं आम्ही पण काम करू, जनतेला आश्वासन देऊ की आपल्याला जे आहे ते आपले खासदार आणि आमदार आपल्यासाठी लोकप्रिय आहेत। आपल्याला सगळे आपल्या घरच्यासारखं म्हणजे समजतात की हा माझा कार्यकर्ता आहे, अशी भूमिका दोघांची पण नाही खासदार आमदारची। त्यासाठी लोकप्रिय खासदार आणि लोकप्रिय आमदार त्यांना म्हटलं जातं। भाजप शिवसेना ही जातीवादी पक्ष म्हणून लोक पाहतात। आता तुमचा समाज जो आहे ते तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल? नाही, आता भाजपचं तर कोणाला सांगायची गरज नाही आमच्या समाजाला। शिवसेनेसाठी तर आमच्या कुठल्याही एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका मुस्लिमच्या डोक्यात येणार नाही की शिवसेना पक्ष हा जातीवाद आहे। हे चुकून कोणाच्या डोक्यात येणारच नाही। कोणती शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना जातीवाद आहे असे कोणाच्या डोक्यात येणारच नाही। खरंय खरंय। कारण मध्यंतरी 2020 मध्ये ज्या कोरोना काळामध्ये सगळ्या जाती धर्माला धरून काम केले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, त्याच पद्धतीने आताही मुस्लिम धर्माला धरून हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे काम करतील काय? मुस्लिम समाजाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप विश्वास आहे। जशी त्यांनी करोनामध्ये कार्य केलं की हे सगळं समाज, हे महाराष्ट्र माझा आहे, त्याच्यामध्ये असं नाही धरलं की हा हिंदू, हा कोणी जातीचा किंवा हा मुस्लिम, असं न करता त्यांनी हे सगळे माझे आहेत, माझ्या कुटुंबातले आहेत असं समजून जे त्यांनी कार्य केलं करोनामध्ये, तेच कार्य त्याच्या पलीकडचं त्यांनी आजही करतील। मुस्लिम समाजावर आजही त्यांचं तेवढं प्रेम आहे, म्हणून आज मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे। तुमच्या या निवडीबद्दल आज तुमच्या समाजामध्ये समाजाला काय वाटतंय? मी ज्यावेळेस भाजपमध्ये गेलो होतो तर त्यावेळेस मला चुकून एक फोन आला नाही
की तू बाबा कुठलं तरी चांगलं कार्य केलं म्हणून. पर कालपासून मला आतापर्यंत 100-1 लोकांचे फोन आलेत, अभिनंदन, बहुत अच्छा किया तुमने, पहले बहुत गलत किया था और समाज के साथ रहो, समाज के लिए कुछ करो, और अपने उद्धव बाला साहेब ठाकरे जो शिवसेना है ये बहुत अच्छी है और तुम अभी यहाँ अच्छे से अच्छा कार्य करो और पक्ष बढ़ाने काम करो, हम तुम्हारे साथ हैं असे म्हणून मला 100 लोकांचे फोन आलेत, त्यांनी शुभेच्छा दिलेत सकाळपासून आतापर्यंत. आता समाजाची जी भावना आहे, समाजाचं स्वप्न आहे तुमच्याकडून काम होतील म्हणून, ते काम तुम्ही कसे करणार आहे? समाजाची अडचणीत असणाऱ्या सर्व जाती धर्माची माणसं येणार आहेत तुमच्याकडे, जात म्हणून येणार नाहीत. हो, या लोकांचं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची कामं कशी करणार आहे? तो कुठल्या समाजाचा आहे हे न पाहता मी, जसे आमचे वरिष्ठ आहेत, आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, जसे आमच्या इथले खासदार आमदार आहेत, त्यांची जी भूमिका आहे ती जातपात न बघता, तो विरोधी आहे का तो आपला आहे हे सगळं न बघता, रात्री 1:30 वाजता बी बघा आमचे खासदार आमदार एखाद्याचं जर कुठला कार्यक्रम असेल 3 वाजता असेल, परवाचे एक विषय आहे जसे त्याला 3 वाजता एका व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. त्याच पद्धतीनं मी पण रात्र अहोरात्र झटून कुठल्या समाजाचा असो, समाजाच काय देणं घेणं आहे, जेवढं होऊ शकतंय, जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, जे खासदार आमदार निधीतून जे काही काम असतील, रोड नालीचे आपल्या इथले काम असतील, एखाद्या समजा आज सकाळीच एक माझा फकीरानगरमध्ये सत्कार झाला आणि तिथं माझे मातंग समाजाचे बंधू आहेत, माझे तिथले परिवार आहेत, की त्यांनी सांगितलं शोकतभाई आज तुम्हाला पद मिळालं, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तर आमची खूप दिवसापासून अडचण आहे की हे समाज मंदिर कुणीही केलेलं नाही, याच्याबद्दल तुम्ही काय कराल? मी म्हणलं मी आमच्या खासदार आमदारच्या कानावर घालून बोलून तुम्हाला तिथं त्यांच्याशी बोलणं घालून डायरेक्ट तुमचं ते काम करून देण्याचा प्रयत्न करतो. राणा जगदीशसिंह पाटील साहेबांनी अच्छा अण्णाभाऊ साठे चौकासाठी 1 कोटी रुपये दिलेत असं वल्गना केली, 1 एकर जागा दिली असंही सांगितलं, ईदग्याला 1 कोटी रुपये दिले म्हणून सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 1 कोटी रुपये दिले म्हणून सांगितलं, 4 ऑगस्ट 2024ला सांगितलंय अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं चौकात आल्यानंतर. पण हे सगळं फोल ठरलंय, याच्या बाबतीमध्ये कसा उठाव करणार? नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा प्रश्न आहे, म्हणून तुम्ही उठाव काय करणार? हे समाजाला फसवण्याचं काम केलं. आमच्या पक्षामध्ये आमची सत्ता आज ना उद्या येईल, आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करू आणि आमच्या पक्षामध्ये खालून वरीपर्यंत आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आमचे लोकप्रिय ओमदादा किंवा लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांनी कधीही कोपराला गुळ लावायचं काम करणार नाहीत, हे मला त्यांच्यावर खात्री आहे पूर्ण. मग ज्यांना स्मारकासाठी 1 कोटी रुपये दिले, ईदग्यासाठी 1 कोटी रुपये दिले, बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 1 कोटी रुपये दिले, अशी वल्गना करून लबाड बोलण्याचं काम केलंय, या विषयावर तुम्ही समाजाला काय आव्हान करणार या भाजपपासून सावध राहण्यासाठी? समाज स्वतःच शान आहे, समाज स्वतः हुशार आहे, की समाजाला पण माहिती आहे की खोटी आश्वासन दिली जातात, तर खोट्या आश्वासनाला बळी न पडता येणाऱ्या काळात समाज स्वतः त्यांना त्यांची जागा दाखवेल. आता तुम्ही तुमची निवड झाल्याबद्दल सर्वसामान्य जनतेला, मुस्लिम बांधवाला यांना काय आव्हान करणार की बाबा कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुम्ही काय आव्हान करणार जनतेला? जनतेला मी प्रत्येक वेळेस असं आव्हान करेन की आपला जो पक्ष आहे तो आज ना उद्या सत्तेत येणार आहे आणि सगळ्याला आपल्याला मिळून तो पक्ष आपल्याला सत्तेमध्ये आणायचा. यासाठी आपण सगळ्या जनतांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी राहावं. आज सत्ता नाही, उद्या येणार आहे 100% सत्ता आल्यानंतर आम्ही तुमची आज बी आम्ही कामं करतो आणि उद्याही खोटं आश्वासन न देता आम्ही आमचं काम करून दाखवू, असं जनतेशी संवाद साधन. तर हे आहेत शौकत नुरुद्दीन शेख, विधानसभा अध्यक्ष आहेत, हे कळंब धाराशिव या मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत. सर्व जनतेला आव्हान केलं आहे आणि कुठल्याही खोट्या आश्वासनाला भाजपाच्या बळी पडू नका, कारण मी भाजपात होतो, भाजपामध्ये मला कसलेही विचार मान्य झाले नसल्यामुळे मी माझ्या चुकीमुळे मी भाजपात गेलो होतो, ती चूक मी सुधारवून पुन्हा अजून माझे विश्वासू असणारे आमदार कैलासदादा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या सेनेमधल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या
विश्वासात राहून भावी काळामध्ये हा पक्ष वाढवण्यासाठी जनतेला त्यांनी सर्व जाती धर्माला आवाहन केले आणि ते आवाहन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना मजबूत करा आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणा आणि सर्वसामान्य माणसाची कामं करून घेण्यासाठी या पक्षात या अशा पद्धतीनं आवाहन केले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शौकतजी कशा पद्धतीनं काम करतात ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि खरंच आपण जर नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.